पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। मागील 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना रविवारी आणि सोमवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला। उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत। दरम्यान हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस पावसाचे असणार असल्याचा अंदाज वर्तवलाय। दक्षिणेकडील येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण वाढल्यामुळे गेले काही दिवस तापमान 30 पेक्षा जास्त झाले आहे। अशा परिस्थितीत ढग तयार होऊन हा पाऊस पडत आहे। पुढील 2 ते 3 दिवस दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडणार आहे। दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रविवारी पाऊस झाला आहे। येणाऱ्या काही दिवसाचा अंदाज बघितला तर सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली तसेच पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो। पुढील 2 ते 3 दिवस हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर विदर्भात विजांच्या गडगडाटासह जास्त पाऊस पडेल, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। काही शेतकरी गारपीट होईल अशी भीती व्यक्त करत आहेत, मात्र राज्यात कुठेही आता तरी गारपीट होण्याची शक्यता नाहीये। गारपीट होण्यासारखं वातावरण पूरक नाही। हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे जाताना वातावरण बदलत आहे। तापमान वाढत कमी होतं। या महिन्याच्या शेवटपर्यंत असं राहील, मात्र मार्चनंतर तापमान वाढत राहण्याची शक्यता आहे, असे हवामान प्रमुख पुणे विभाग SD सानप म्हणालेत। मराठवाड्यातील धाराशिवसह हिंगोलीत सोमवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या। धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। लातूर शहरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली। यवतमाळच्या राळेगाव, मारेगाव, महागाव, आर्णी, उमरखेड, पुसद, दिग्रस तालुक्यात दुपारी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला। रब्बी हंगामातील गहू, हरभरा, पालेभाज्या या पिकांना मोठा फटका बसला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।